महानगरपालिका अचानक भ्यारीच्या नावाखाली आम्हाला त्रास देतात। यांनी आमचे धंदे बंद करून टाकले। तर बंगाली लोकांना दिलं कुणी, आदेश कुणी दिला, तुम्ही तिकीट दिले। तुमची पद्धत दाखवा, ज्या पद्धतीने तुम्ही बोलणार त्या पद्धतीने आम्ही बसू, आपला व्यवसाय करू आणि घरातले पोरं बाळांचा पोट भरू। होणार करत आमचे 5 वर्ष आमचे असेच घालवले लोकांनी। बीएमसीने ही जी कारवाई केलेली आहे ती शिथिल करावी, अन्यथा ती बंद करावी कारवाई। मुंबईतील अधिक ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहे, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले अशा ठिकाणी मुंबई महापालिकेकडून कारवाई केली जात आहे आणि अशाच प्रकारची कारवाई ही दादरच्या स्थानकाबाहेरील परिसरामध्ये करण्यात आली होती। दादर पश्चिम स्थानकाबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून जे फेरीवाले होते त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र एकीकडे महापालिकेकडून जे अतिक्रमण आहे ते हटवण्याची कारवाई सुरू आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दादरच्या परिसरामध्ये फेरीवाला आणि ज्या धंद्यामधून असेल किंवा ज्या व्यवसायातून आपला उदरनिर्वाह जो चालवत होता असा हा सगळा वर्ग आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमक्या त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना या कारवाईबाबत काय वाटतंय, कारण एकीकडे पाहायला गेलं तर कारवाई सध्या सुरू झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून व्यवसाय सुद्धा थंड पडलेला आहे, त्यामुळे आता नेमका उदरनिर्वाह कसा सुरू आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत जे ती करणार आहोत। काय सांगाल, आता महापालिकेकडून जे ती कारवाई सध्या सुरू आहे मुंबईच्या विविध भागांमध्ये, दादरमध्ये सुद्धा सुरू झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून इकडचा व्यवसाय सुद्धा थंड आहे, काय वाटतं, काय सर आम्ही फेरीवाली स्थानिक फेरीवाले आहोत। 30-40 वर्ष आम्ही धंदा करतो। महानगरपालिका अचानक भ्यारीच्या नावाखाली आम्हाला त्रास देतात। आम्ही जर धंदा नाही लावला तर आमचं पोट चालणार कसं? आम्ही आमची लहान मुलं वगैरे शिक्षण करणार कसं? आम्हाला मोदी सरकारनं आम्हाला कर्ज दिलेले 10,000 रुपये 25,000 रुपये दिलं होतं ते आम्हाला 14 साली दिलेलं होतं। आम्ही फेडणार कसं? आणि दुसरी गोष्ट, आता जी कारवाई आहे सर्व साफसफाई केल्याचं सांगितलं जात आहे, मात्र याच्यामुळे तुमचा उदरनिर्वाह थांबलेला आहे, किती नुकसान होतंय? आता जी कारवाई चालू आहे त्यामुळे आमचं खायचं वांदा आहे ना। आम्ही सर्व गरीब उपाशी आहे, दररोज खाणार दररोज कमवणार आम्ही लोक आहोत। आम्ही इथले स्थानिक लोक आहोत। नक्कीच इकडे स्थानिक आहेत। दरम्यान पाहायला गेलं तर दररोज या ठिकाणी फूल असेल किंवा विविध छोटे वस्तू असतील, म्हणजे फेरीवाला म्हटलं तर ज्या वस्तू दुकानात महाग मिळतात त्याच वस्तू या रस्त्यावरती आपल्याला स्वस्तामध्ये मिळतात, मात्र त्याच्यामधून त्यांचा उदरनिर्वाह होत असतो। काय सांगाल, आजी तुमच्याकडे येतो, काय वाटतं तुम्हाला? कारवाई सुरू झाली, काय वाटतं तुम्हाला? कारवाई सुरू झाली, पण आता बघा आम्ही शेतकऱ्याकडून माल घेतो, पण ते आम्ही जर नाही घेतला, ते घेऊन आले, आमचा धंदाच नाही लावून दिला तर आम्ही कसं पोट भरणार? आता माझे नातवंड आहेत, माझा मुलगा काय कामाला नाही, काय नाही, त्यांचं शिक्षण मीच करते ना, मग आमचं कसं चालणार? यांनी आमचे धंदे बंद करून टाकले। येतात पोलिस लोक पकडा येतात, पावत्या फाड्या लावतात। किती दिवस झाले धंदा बंद आहे? आता 15 दिवस झाले। आता 15 दिवस झाले धंदा बंद आहे। काय वाटतं? तिसरी पिढी आमची इकडे गेली आहे, आमचे धंदे बंद झाले तर आम्ही कसं काय चालवायचं? ह्याच्यावर आमचं पोट पाणी आहे। आम्हाला दुसरं काय पर्यायच नाही, काय मला काम धंदे नोकऱ्या नाही, आमचं पोट ह्याच्यावरच आहे। ज्यावेळेला कारवाई केली त्यावेळेला तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट करणं असं काय सांगितलं? नाही, असं काही नाही सांगितलं आम्हाला, काही नाही सांगितलंय। तुम्ही काय मागणी केली? मागणी तर केलेलीच आहे, पण आम्हाला काय भेटलंच नाही। काय सांगाल, काय वाटतं? ते दादर आहे, हे दादर फुल मार्केट मध्ये आहे। फुल मार्केट मध्ये आम्ही धंदा करतो, तर पोलीस वाल्याने तर बंगालीच्या नावाने जे बोलतात, तर बंगाली इथं दादर मध्ये आहे का? हे मराठी महाराष्ट्र आपला आहे, तर इथं आमचा धंदे बंद आहे। दादर पोलीस चौकीमध्ये शिवाजी पार्क वाले आम्हाला इकडे धंदे लागायला मना केलेले आहे, तर आम्ही करणार काय? एवढ्या पावत्या पाडतात आम्ही, हे एवढ्या पावत्या एवढ्या दाखवतात, तर आमचे धंदे बंद आहे, तर आम्ही लोक जाणार कुठं? हे अशा पावत्या पाडतात, मग आम्ही लोक जाणार कुठं? आमचे धंदे आमच्या इथं पिढीच्या पिढ्या आमचे चालले, आज लहान मोठे झाले, तर आमचे धंदे कुठे? जे ते म्हणतात ना बंगाली लोक आले, बंगालीच्या वहीजने असं चाललंय, तर बंगाली लोकांना दिलं कुणी, आदेश कुणी दिला? तुम्ही तिकीट दिले, तुम्ही सरकारने तुम्ही लोकांनी पाठवले, तुम्ही त्या लोकांना नाही आणले असते तर एवढं झालं नव्हतं। गोरगरीब लोक कुठं जाणार? तर आम्हाला एवढं हवे, आम्हाला गोरगरिबांना धंदा पाणी आम्हाला लावू द्या। आम्हाला तुमच्याकडे येतो, काय सांगाल, काय घडतंय सध्या दादरमध्ये, की काय परिस्थिती निर्माण झाली? सध्याची परिस्थिती अशी आहे की दादरमध्ये उभा राहायला देत नाही आहे आणि त्या एवढी फेरीवाल्यांवर एवढी कारवाई चालू आहे की काही आम्ही लोक 45-45 वर्ष आले, 3 पिढ्या आम्ही ते धंदा केलेला आहे। तर साहेब आम्ही आता आज आमचं वय 60 वर्ष, आता आम्हाला दुसरीकडे कोण आम्हाला काम देणार आहे? आम्हाला कोण ठेवणार आहे?
तर आमचं बोलण्याचा उद्देश आहे जे आम्ही पद्धतशीर करतोय जे तुम्हाला आमची पद्धत चुकीची वाटत असेल तर तुमची पद्धत दाखवा. ज्या पद्धतीने तुम्ही बोलणार त्या पद्धतीने आम्ही बसून आपला व्यवसाय करू आणि घरातले पोरं बाळांचा पोट भरू. ज्यावेळेला कारवाई केली त्यावेळेला पोलिसांनी सुरुवातीला काय सांगितलं तुम्हाला आणि किती दिवसांपासून धंदा होता? आज 15-20 दिवस झाले आमचा धंदा पाणी बंद आहे. पोलीसवाले बोलतात हे बंगाली लोक हटवा, मुसलमान हटवा, होंगे सगळे हटवा बोलतात. आम्ही करायला आम्ही कुठं हटवणार? तुमच्या हातात हटवा ना, तुम्ही पकडून द्या ना. आम्ही कुठं हटवून देणार यांना हे टाकणार? आम्ही याच्या दुश्मनी करत राहणार का? 2002 मध्ये आमचा सर्वे झाला. 2014 मध्ये आम्हाला काय सांगितलं, तुम्हाला पर्याय जागा देतो. तो पर्याय जागा द्या ना. पर्याय जागा दिली नसते एवढे फेरीवाले वाढले नसते, एवढे बंगाली वाढले नसते. तुम्ही आता म्हणता की तुम्हाला कर्ज सुद्धा दिलेलं कर्ज आहे. दिले, किती कर्ज आहे? 50,000 पर्यंत कर्ज दिले आम्हाला. 50,000 पर्यंत कर्ज दिले. आम्ही कुठलं फेडायचे? धंदा लावणार तेव्हा आम्ही फेडणार ना. हे बोलतात धंदा लावू नका, कर्ज फेडणार. आम्ही फेडणार कुठनं? महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत तुम्ही चर्चा केली, तुम्ही तुमची मागणी त्यांना सांगितली, तुम्ही त्यांना सांगितलं, तेव्हा तुम्हाला उत्तर काय? आम्हाला बोलतो काम चालू आहेत, आतनं काम चालू तुमचं होणार 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 करत आमचे 5 वर्ष आमचे असेच घालवले लोकांनी. मग आम्ही करणार काय? तुम्ही पर्याय जागा बी देत नाही, आम्हाला धंदे बी लावून देत नाही. पर्याय जागा देत तर आम्हाला धंदे करून द्या ना. आम्ही काय मागतो तुम्हाला? आम्ही मराठी माणसं इकडे राहणारे, इथे जे रहिवासी आहेत. आम्ही काय लांब राहत नाही. आमचे आधार कार्ड बघा, आमचे पॅन कार्ड बघा, आमचे सर्वे कागद बघा, कुठलचे आहे, काय आहे, मराठी आहे का, हिंदू आहे का, मुस्लिम आहे, हे बघा ना तुम्ही. हे काय बघत नाही. बस बंगाली आले, मुसलमान आले, पळवा. यांच्यावर आम्हालाही पळवतात. का पळवतात का? बघा ना तुम्ही, मराठी आहे का, काय मुस्लिम आहे, डायरेक्ट यांना पळवायला तुम्ही मुस्लिमला. आई तुमच्याकडे येतो. काय सध्या समस्या आहेत तुमच्या, काय जाणवतं? समस्या म्हणजे हेच, आता एवढ्या वर्षापासून तर आम्ही इथे दादर ब्रिज खाली फुल मार्केट मध्ये वेण्यांचा व्यवसाय आहे आमचा. आता ही आमची 3री पिढी आहे. पण आता हे असं चाललंय की हे नको ते नको, त्याच्यावर कारवाई करायला लागले. तिथे उभं राहायचं नाही, बसायचं नाही. पण हा आमचा एक लहानपासूनचा एक जन्माचा जागा आहे. तर आम्ही तो जागा सोडून जाणार कुठे? आमचा वेण्यांचाच धंदा आहे. आणि ह्या फुल मार्केटमध्ये जी होलसेल मध्ये आम्ही सकाळचा माल घेतो तो सगळा बंद झालेला आहे होलसेल वाल्यांचा. कारण की ते लोक सांगतात की बसायला आम्हाला देत नाहीत. आम्ही बोलतो तुमचा माल घेणार कुठे? कारण की ते आले की दांडे मारतात. तर त्यांची बी ड्युटी आहे. तर आम्ही तर आमचा बी नाही इलाज आहे. पण आमचं परपंच चालणं मुश्किल झालंय ना एकदम या वयामध्ये. त्याचा विचार करावा. आणि आम्हाला नक्कीच. तुम्ही आता मागणी काय करत आहात महापालिकेकडे? असेल तुमची मागणी काय? आमची प्रथम मागणी आहे की बीएमसीने ही जी कारवाई केलेली आहे ती शिथिल करावी, अन्यथा ती बंद करावी कारवाई. जसं जोपर्यंत आता माननीय महापौर यांनी सांगितले तो तावडे ताईंनी की आम्ही फेरीवाला धोरण अवलंबणार आहे, त्यातील स्थानिक मराठी लोकांना आणि स्थानिक लोकांना आम्ही प्राधान्य देणार आहे. माझी कालच वॉर्ड ऑफिसर बरोबर मीटिंग झाली, त्यामध्ये मी सगळे प्रश्न मांडले. माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत सरकार फेरीवाला धोरण अवलंबत नाही तूर्त फेरीवाला होणारी कारवाई स्थगित करा. जर तुम्ही फेरीवाले बेशिस्तपणे वागत असतील, मोठे लावत असतील, तर त्यांना तुम्ही थोडं कमी लावून आटोक्यात बसायला तुम्ही ती ऑर्डर द्या. जर त्या ऑर्डरच्या बाहेर कोणी जाऊन धंदे करत असेल, मोठे लावत असेल, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. पण एकदमच पोटावर लात मारू नका. आमचं स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही वॉर्ड ऑफिसरांकडे प्रश्न उपस्थित केले होते, त्याला उत्तर काय? त्यांनी मी त्यांना एवढंही सांगितलं की जे 11 तारखेला हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की टाउन वेंडिंग कमिटी स्थापन करा आणि टाउन वेंडिंग कमिटी प्रमाणे त्यांच्यावरती पात्र अपात्र यांचा पूर्ण निर्णय लागेपर्यंत यांना व्यवस्थित बसवा. तर माझं एवढं म्हणणं आहे, जोपर्यंत फेरीवाला धोरण मी त्यांना म्हटलं तुम्ही रिझल्ट कधी लावणार? मला म्हणाले ते ऑर्डर माझ्याकडे आली नाहीये. म्हटलं 11 तारखेला रिझल्ट लागला आहे, आज 17 तारीख आली आहे. ऑर्डर कॉपी त्यांच्याकडे यायला पाहिजे. आज वॉर्ड ऑफिसरला प्रमोशन झालंय, ते डीएमसी झाले. आपले वॉर्ड ऑफिसर विस्पुते साहेब, त्यांना 4 वॉर्डाचं प्रतिनिधित्व दिलेलं आहे. तर त्यांना या सगळी माहिती पाहिजे, त्यांना हे सगळं नॉलेज पाहिजे. आज 11 तारखेला रिझल्ट लागला, काय लागला हे त्यांना माहित पाहिजे. फेरीवाल्यांचं तुम्ही काम करणार आहात, खास करून फेरीवाल्यांचं काम करण्यासाठी त्यांना वेगळं काम दिलेलं आहे. तर मग असं एवढीच त्यांना विनंती आहे की जोपर्यंत फेरीवाला धोरण तुम्ही अवलंबत नाही, आणि हा फेरीवाला असंच बनलेला नाहीये. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. हा बेरोजगारीच्या राक्षसातून निर्माण झालेला फेरीवाला आहे. फेरीवाला खुशीने मर्जीने येत नाही रोडवर. तुमचं घराचं पोट पाणी चालवण्यासाठी, रोजगार कमवण्यासाठी येतो. आज जर सगळ्यांना बेरोजगार केलं आणि हे सगळे वाम मार्गाला लागले तर सरकारला जगणं मुश्किल होऊन जाईल.
चोऱ्या डकाऱ्या लुटपाट स्कॅचिंग ह्या गोष्टी वाढतील रोडवरती. माझं म्हणणं एवढंच आहे, जे आम्ही गरीब लोक आहोत, स्वतः स्वखुशीने स्वमर्जीने चांगल्या मेहनत करून कमवतोय, आम्हाला धंदे करू द्या. पर्यायी जागा कुठे दिली आहे का त्या संदर्भामध्ये काही चर्चा तुमच्याशी बातचीत गाईडलाईन्स आहेत. जोपर्यंत यांना पर्यायी जागा दिली जात नाही, यांना तुम्ही इविक्ट हकलवू शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सला हे लोक कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकतात. दुसरी गोष्ट, हायकोर्टाचे निर्णय आहेत. माझ्याकडे मी स्वतःच्या नावानीची स्टे ऑर्डर आणलेली आहे. माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे. मी काल डीसीपी साहेबांना भेटलो, त्यांना म्हटलं साहेब आमच्या स्टे ऑर्डरचा अभ्यास करा, याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे, तुम्ही वाचा हे बघा, याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की जे लोक पात्र आहेत, 2014 मध्ये सर्वे झालेला होता, सगळे दादाचे सगळे फेरीवाले सर्वे मध्ये आहेत. सर्वे झालेल्या लोकांवरती कारवाई करू नका, आणि जे पात्र आहेत त्यांच्यावर तर करूच नका. आणि जे पात्र उद्या होणार आहेत, आता बऱ्याचसे लोक अपात्र झालेत का, त्यांच्याकडे तेव्हा डोमिसाईल नव्हतं, तर डोमिसाईल सगळ्यांनी बनवलेले आहेत. तर माझं म्हणणं आहे, जे पात्र आहेत आणि जे अपात्र आहेत, अपात्र पण तो फेरीवालाच आहे ना, अपात्र फेरीवालाच आहे, हा पात्र फेरीवाला, हा पात्र फेरीवालाच आहे ना. तर तूर्त कारवाई करू नका. आम्हाला एक मुभा द्या, आम्ही सगळे पेपर तुम्हाला सबमिट करतो. जे पेपर प्रमाणे डॉक्युमेंट प्रमाणे पात्र ठरतील, तुमच्या गाईडलाईन्स प्रमाणे सगळे धंदे करायला आम्ही कटिबद्ध आहोत. या सगळ्यामध्ये मात्र एक प्रश्न असा येतोय, तो म्हणजे ज्या महापौर आहेत ऋतू तावडे, त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता की फुटपाथ जे मुंबईचे आहेत ते मुंबईकर कर भरतात, त्यामुळे त्यांना ते चालण्यायोग्य करायचे, त्यामुळे त्याच्यावरती ज्यांनी अतिक्रमण केलंय ते हटवलं पाहिजे. काय वाटतं? हे बघा, आम्ही फेरीवाले पण मुंबईचेच आहोत, लक्षात ठेवा. आम्ही काय कोण बाहेरून नाही आलो, लक्षात ठेवा. आम्ही काय पाकिस्तान कोण आलेलो नाही, आम्ही सर्व मुंबईचे आहेत. आणि एक तर आमच्याकडे बंगाली कोणी आहेच नाही, लक्षात ठेवा. बांगलादेशी कोणीच नाही, लक्षात ठेवा. तर बांगलादेशी असेल तर आम्ही स्वतःहून काढायला तयार, पण बांगलादेशी आमच्या कोणी आहेच नाही. आम्ही सर्व हिंदू लोक आहोत आणि आम्ही शांतीने राहतो. आम्हाला धंदा करायचा आहे. तर आपण पाहतोय हे सर्व जे फेरीवाल्यातल्या आलिशांपासून दादरच्या पश्चिम स्थानका परिसरामध्ये फेरीवाल्यात विविध वस्तूंची विक्री ते करतात, त्यातून त्यांचा निर्वाह जो आहे तो त्यांनी ज्या प्रकारे दिली की पर्यायी अद्याप आम्हाला देण्यात आलेली नाही, पर्यायी जागा द्या, त्यानंतर काय ती करावी. मुळामध्ये साधारणतः जो परिसर आहे तो नेहमीच वरचा परिसर ठरलेला आहे, आणि यामध्ये असे बहुतांश आहे की त्या कारवाई केली जाते, मात्र कारवाईमध्ये कुठेतरी मराठी माणूस जाते असं सुद्धा त्यांनी उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे या प्रशासन नेमकं काही निर्णय घेतं हे पाहणं करणार आहे. वैभव पाटील, मुंबई.